हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम टू सुप्रियाज ब्लॉग. सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीला सोडवायचं होतं मला रेल्वे स्टेशनला, कारण की मी पण बोलले होते त्यांना की मी पण येणार सोबत, तुळशीबागेत जायचं होतं म्हणून. पण मी काही केली नाही, मग माझ्यामुळे ह्यांना गडबड नको व्हायला म्हणून मी ह्यांना दोघींना पण सोडवलं रेल्वे स्टेशन. आणि मी आले घरी आल्यानंतर मला परत लगेचच बाहेर जायचं होतं, कारण की माझं अजून पण एक बँकेचं काम राहिलेलं होतं. सरकारी काम लवकर उरकलं असं होणारच नाही, मग त्यामुळे मी माझं उरकलं आणि लगेचच जिकडं माझं काम आहे तिकडं गेली. तिथून आल्यानंतर मी गेली शर्विलकडे गेल्यावर तो असा खेळत होता. त्यानंतर त्याला आईने असा टब दिला होता आंघोळीसाठी. मस्त तो टबमध्ये मस्त खेळत बसलेला, उन्हामध्ये दिलेला आईने टब त्याला. मामाच्या घरी असलं की हीच मज्जा असते मुलांची. आणि मग काय त्याला सरबत दिला तर त्याला दुसरा ग्लास पाहिजे होता म्हणून तो रडत बसलेला. जेव्हा मी त्याला ग्लास चेंज करून दिला तेव्हाच त्याने नंतर शेवटला सरबत पिला. असं आहे लहान मुलांचं तर खरं तर. आणि मग त्यानंतर बनवायचे होते सोडे. गरम पाणी केलं आणि त्यामध्ये हे सोडे टाकले, स्वच्छ धुवून पण घेतले आधी. एक 30 मिनिट त्यांना भिजत घातले त्याच्यामध्ये. तोपर्यंत मी इकडं कांदा वगैरे कट केला होता, टोमॅटो कट केला, फ्राय केलं चांगलं त्याला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये धने जिरे पूड टाकली, कांदा मसाला टाकला, थोडा गरम मसाला पण टाकला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी कोथिंबिरीने त्याला गार्निशिंग पण केलं होतं शेवटला. आणि हे बघा असं टेंट हाऊस बनवलं होतं शर्विलनी. आणि मग मी चहा पिले. आवडीचं काम आहे आपलं चहा प्यायचं, ह्याच्यापेक्षा दुसरं जास्त काही आवडतच नाही. आणि त्यानंतर एक फॉर्म भरायचा होता, तो फॉर्म पण मी भरून घेतला, कारण की माझं काम अजून अर्धवटच बाकी आहे. त्यामुळे मग तो फॉर्म वगैरे मी भरून घेतला. त्यानंतर मी आली माझ्या घरी आल्यानंतर मग लिक्विड संपलं होतं डब्यातलं, मग ते लिक्विड वगैरे भरलं. आणि भांडे भरपूर पडले होते, मग भांडे घासले. आज पण बाहेरचं काम असल्यामुळे भांडे मी 4-5 वाजताच घासायला घेतले. मग भांडे घासल्यानंतर मला शर्विलसाठी खायला पण बनवायचं होतं. मग मी त्याला पहिले तर अंडं उकडून घेतलं आणि मग त्याला खायला दिलं. त्याचा बऱ्यापैकी काम अजून पण तशीच राहिली होती. त्याला खायला दिलं 4-5 वाजता आणि मग त्याला खायला दिलं. आणि त्याचा थोडासा अभ्यास होता, तो पण मी लगेचच घेतला. मग त्याचं खायला झालं की मग आणि मार पण खाल्ला त्याने, कारण की तो लक्ष देत नव्हता मध्ये त्याला मी सांगत होते तर. मग ते झाल्यानंतर त्याचं चाललं होतं की मम्मा खाऊन झालं मला खेळायला सोड, म्हणून खरं तर तो अभ्यासाला बसला होता. आणि ते झाल्यानंतर लगेचच मी त्याला खेळायला खरं तर सोडलं होतं. पण तरी पण तो 2-3 वेळा मला बोलला की मम्मा खेळायला सोडणार का मला, नक्की खेळायला. तर तो गेला खेळायला. समोर बॅटबॉल खेळत होते. बॅट त्याची आहे म्हणून ॲक्च्युली त्याला त्या मुलांनी घेतले नाही, तर तो लहान आहे त्यामुळे त्याला जास्त कोणी क्रिकेट खेळायला घेत नाही. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.